त्याच्या मनात काही पाप नव्हतं. त्यानं ऊस धरला मोरडा दिला, ऊस धरला मोरडा दिला आणि चौथा क्रमांक हिच्या मुलाचा आला. याला वाड्याकून ऊस आला. शेजारणीनं कानात सांगितलं, बघ तुझे मालक रानात काम करतेत, ह्यो कारभार करतोय, बाजाराला जातोय, पैशाचा मालक हाय, सगळा माल इकल्यावर पैसे याच्या खात्यावर असतेत आणि तुझ्या पोराला वाड्याकून ऊस द्याला, पाडव्याला घरच 4. इतकं शेजारणीच्या तोंडात औषध आहे, हे औषध अख्ख्या घराचे 4 तुकडे करतंय. अशा नालायक शेजारणीचं औषध आपल्या कानात पडू नये ही सावधानता ठेवा. दुसऱ्याचं घरं पेटविणाऱ्या शेजारणी काही त्या कोपऱ्यात दुसऱ्याच्या सुनाला लावून देणाऱ्या 3 जणी बसल्यात त्या. हो, तिची सासू बाहेर गेल्यावर तिच्या कानात तुम्ही गुलगुल सांगत, उभं राह, हे ती म्हातारी उभी राह, ए घाम पुसूत नको तूच नो. लोकांच्या सुनायला खराब शिकितान तर तुमच्या सुना तुम्हाला झोपीत फुकून देत्यान. दुसऱ्याकडे एक बोट दाखिलं, बाकी सगळे आपल्याकडं.